जर तुम्हाला वाटत असेल की अमेरिकन शेअर बाजारातील सध्याची तेजी कधीही संपणार नाही, तर दिग्गज अमेरिकन गुंतवणूकदार आणि फंड मॅनेजर मायकल बरी यांनी एक धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. मंडळी, शेअर बाजाराच्या इतिहासात असे काही मोजकेच लोक आहेत ज्यांनी संपूर्ण जगाच्या विरोधात जाऊन असा अंदाज बांधला ज्यानं अख्ख्या जगाला हादरवून सोडलं. असाच एक अवलिया म्हणजे मायकेल बरी. 2008च्या महामंदीचा अंदाज बांधून अब्जावधी कमावणाऱ्या याच मायकेल बेरी यांनी आता जागतिक बाजारासाठी रेड अलर्ट जारी केलाय. बाजारात 1987च्या ब्लॅक मंडे सारखी भयानक घसरण होऊ शकते, म्हणजे तब्बल 40 वर्षांनंतर शेअर मार्केट भयंकर कोसळू शकतं असा इशारा त्यांनी दिलाय. नक्की कोण आहेत हे मायकेल बरी? त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय आणि जर अशी मंदी आलीच तर त्याची कारणं काय असू शकतात, हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. आता मायकेल बरी यांनी कोणता इशारा दिलाय हे जाणून घेण्यापूर्वी ते नक्की कोण आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तर मायकेल बरी हे पेशानं मूळचे न्यूरोलॉजिस्ट आहेत, पण त्यांना शेअर बाजाराची प्रचंड आवड होती. त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून 2000 मध्ये सायन कॅपिटल नावाचा हेज फंड सुरू केला. एक विशेष गोष्ट म्हणजे 2008 मध्ये अमेरिकेत जेव्हा सबप्राईम मॉर्गेज संकट आलं आणि जगातील मोठमोठ्या बँका बुडाल्या, तेव्हा संपूर्ण जग तेजीच्या भ्रमात होतं. पण बरी यांनी डेटाचा सखोल अभ्यास करून मंदीचा अचूक अंदाज बांधला. त्यांनी बाजाराच्या विरोधात पैज लावली, याला शॉर्ट पोझिशन म्हणतात, आणि त्यांच्या फंडाला तब्बल 750 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 6000 कोटी रुपयांचा नफा झाला. त्यांच्या याच रिअल लाईफ कथेवर पुढे हॉलिवूडमध्ये द बिग शॉट नावाचा गाजलेला सिनेमा आणि पुस्तक तयार झालं, ज्यानं त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. आता मुद्द्याचं बोलू की मायकल बरी यांनी नेमकं काय इशारा दिलाय. तर सध्या अमेरिकेतील S&P 500 आणि नॅसडॅक सारखे निर्देशांक रोज नवे रेकॉर्ड क्रॉस करत आहेत. पण बरी यांच्या मते ही तेजी अत्यंत धोकादायक टप्प्यावर आहे. त्यांनी आपल्या अलीकडच्या सबस्टॅक पोस्टमध्ये थेट इशारा दिलाय की ही घसरण 1987च्या ब्लॅक मंडे सारखी असू शकते. 19 ऑक्टोबर 1987 साली अमेरिकन शेअर बाजारातील डाव जोन्स निर्देशांक एकाच दिवसात 22.6% कोसळला होता. एकाच दिवसात अब्जावधी रुपयांची संपत्ती भस्मसात झाली होती. त्या संकटामुळे अमेरिकेचे गृहनिर्माण क्षेत्र कोलमडलं होतं आणि त्याचा फटका जगभरातील शेअर बाजारांसह भारतालाही बसला होता. आणि यामागे प्रोग्राम ट्रेडिंग, गुंतवणूकदारांमधील घबराट आणि बाजारातील ट्रान्सपरन्सीचा अभाव ही कारणं सांगितली जातात. आणि गंमत म्हणजे ब्लॅक मंडे मागे शेअर्सचं अतिमूल्यांकन आणि डॉलरवरचा घसरता विश्वास ही दोन प्रमुख कारणं मानली जातात, जी आजच्या परिस्थितीशी बरीच मिळती जुळती वाटतात. बरी यांच्या मते बाजाराची रचना आज पुन्हा तशीच नाजूक स्थितीत आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी बाजाराबाबत सावधगिरीचा इशारा दिला असून ही घसरण 1987 मधील ब्लॅक मंडे सारखी असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आता बरी यांनी ही स्थिती उद्भवण्यामागची कारणंही सांगितली आहे. तर पहिलं कारण म्हणजे AI आणि टेक बबल. सध्याची तेजी ही प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि सेमी कंडक्टर कंपन्यांवर, जसं की नेव्हिडिया, मायक्रॉन या कंपन्यांवर टिकून आहे. या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती अवास्तव वाढल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. AI मधील अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीवर खरोखरच नफा मिळेल का, यावर बरी यांनी शंका उपस्थित केली आहे. एनव्हिडियाला ते फावडं विकणारी कंपनी म्हणतात, म्हणजे सोन्याच्या शोधात सगळेच फावडी विकत घेत आहेत, पण प्रत्यक्ष सोनं किती जणांना सापडेल हे अजून स्पष्ट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं कारण आहे अल्गोरिदम आणि ऑटोमेटेड ट्रेडिंग. तर त्यांच्या म्हणण्यानुसार आजचा बाजार माणसांपेक्षा कम्प्युटर बॉट्स आणि अल्गोरिदमवर जास्त चालतो. बाजारात सुमारे 500 अब्ज डॉलर्सचे फंड्स असे आहेत जे किंचित हालचाल झाली तरी आपोआप शेअर्स विकायला सुरुवात करतात. जर बाजारात 2 ते 3% घसरण झाली तर हे कम्प्युटर एकाच वेळी प्रचंड विक्री करतील, ज्यामुळे बाजारात पॅनिक सेलिंग होऊन मोठी दुर्घटना घडेल. एकूणच त्यांचं म्हणणं आहे की बाजार जितका शांत दिसतो तितकाच तो जास्त धोकादायक बनत जातो. त्यांच्यानुसार तिसरं कारण आहे मार्केट फोमो आणि लेव्हरेज म्हणजेच कर्ज घेऊन गुंतवणूक. तर बाजार ऑल टाइम हायवर असताना सामान्य गुंतवणूकदारांमध्ये फोमो वाढतो. लोक कर्ज काढून किंवा लेव्हरेज घेऊन पैसे गुंतवतात. अस्थिरता कमी असल्यामुळे हा धोका वाढतो आणि अचानक फटका बसताच सगळे पैसे बुडतात. बरी यांनी आयशेअर्स, सेमीकंडक्टर ETF, मायक्रॉन, नेव्हिडिया, कॅटरपिलर, पॅलंटिर, टेस्ला आणि अप्लाइड मटेरियल्स या कंपन्यांमध्ये शॉर्ट पोझिशन्स कायम ठेवल्या आहेत. म्हणजे हा बोलण्यापुरता इशारा नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष पैसेही त्या दिशेने लावले आहेत. आता प्रत्येक जण बरी यांच्याशी सहमत आहेत असं नाही. काही विश्लेषकांच्या मते आजची अमेरिकन बाजारपेठ 1987च्या ब्लॅक मंडेपेक्षा वेगळी आहे.
सर्किट ब्रेकर्स सारखे नियामक सुरक्षा उपाय आणि सुधारलेली बाजार कार्यक्षमता यामुळे तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या क्रॅशची शक्यता कमी होते. शिवाय खुद्द बरी यांनीही मान्य केले की बाजार नवीन उच्चांक गाठत असल्यानं त्यात नवीन पैसा येण्याची शक्यता आहे, म्हणजे अल्पकालीन तेजी अजून सुरू राहू शकते. मायकेल बरी यांची ही भविष्यवाणी 100% खरी ठरेलच असं नाही. भूतकाळात त्यांचे काही अंदाज चुकलेही आहेत, पण त्यांच्या इशाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी हेही थोडक्यात समजून घेऊयात. तर बाजारातील तेजी पाहून अचानक मोठे कर्ज काढून किंवा सर्व पैसे एकाच वेळी गुंतवू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही रोख रक्कम ठेवा, जेणेकरून बाजार कोसळल्यास चांगल्या शेअर्समध्ये सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. तसंच तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर घाबरून न जाता SIPच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक सुरू ठेवा. थोडक्यात सांगायचं झालं तर बाजार आज उंच भरारी घेतोय, पण मायकेल बरींसारखा अनुभवी आणि अचूक अंदाज देणारा गुंतवणूकदार सावधगिरीचा इशारा देतोय. आता इतिहासात जे घडलं ते पुन्हा घडेल की नाही हे कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की की बाजारात गुंतवणूक करताना डोळे उघडे ठेवणं खूप महत्वाचं आहे. मायकेल बरी यांचा हा इशारा खरा ठरेल की बाजार अशीच नवनवीन शिखरे गाठत राहील? याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.